रत्नागिरी में उद्योग मंत्री उदय सामंत ने बारामती उपचुनाव को लेकर कांग्रेस पर निशाना साधा हुआ है। कहा कि इस परिस्थिति में संवेदनशीलता दिखाते हुए चुनाव बिना विरोध में होना चाहिए, लेकिन दुर्भाग्य से कांग्रेस में यह भावना नजर नहीं आती। उन्होंने महायुति की ओर से अपील की कि सुनेत्रा पवार के पक्ष में यह चुनाव निर्धारित हो, जिससे महाराष्ट्र की राजनीतिक संस्कृति या सकारात्मक संदेश जाए। सामंत ने रोहित पवार और कांग्रेस से भी इस दिशा में पहल करने की अपेक्षा जताई। साथ ही उन्होंने जिले में पानी की किल्लत की समीक्षा करने की बात कही और अन्य राज्यों के चुनाव को एनडीए की बड़ी जीत का दावा किया। आइए एक नजर डालते हैं सामंत के विस्तृत बयान पर। अजितदादांच्या निधनानंतर खरं तर ही निवडणूक बिनविरोधच व्हायला पाहिजे आणि काँग्रेसबद्दल मी बोलण्यापेक्षा 2 दिवसापूर्वी संजय राऊत अतिशय चांगल्या पद्धतीनं बोललेले आहेत की काँग्रेस कशा पद्धतीनं पुढे जातं आणि कशा पद्धतीनं रिव्हर्स टाकतं हे सगळं देशाच्या जनतेला माहिती आहे। त्याच्यामुळे पहिली गोष्ट भावना असली पाहिजे, संवेदनशीलता असली पाहिजे, ती दुर्दैवानं काँग्रेसमध्ये नाही असं आम्हाला वाटायला लागलं आहे। माझी देखील महायुतीतला एक मंत्री म्हणून सकपाळ साहेबांना विनंती आहे की अजितदादांच्या निधनानंतर ही निवडणूक होते, सुनेत्राबाईंनी त्याला उभे राहिलेले आहेत। ती निवडणूक जर बिनविरोध झाली तर महाराष्ट्राचा राजकीय संस्कार आपण जपतोय अशा पद्धतीचा मेसेज अख्ख्या देशामध्ये जाईल। खरं तर ही विनंती करायला पण लागता कामा नये, कारण शेवटी कुठच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होते याला महत्त्व आहे। त्याच्यामुळे ही निवडणूक दादांच्या निधनानंतर पहिली निवडणूक आहे। जो त्यांचा दुर्दैवी अंत त्या अपघातामध्ये झाला त्याच्यानंतर त्यांच्याच कुटुंबातल्या त्यांच्या पत्नी सुनेत्राबाईंनी ह्या निवडणुकीला उभ्या आहेत। त्याच्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या संदर्भातच काँग्रेस पक्षानं पावलं टाकावी ही आमची देखील त्यांना विनंती आहे। आजच 12 वाजता जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा आढावा मी घेतोय। पाणी टंचाईच्या आढावा समितीचा अध्यक्ष मी आहे पालकमंत्री म्हणून, आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं उपाययोजना करता येईल, कशा पद्धतीनं टँकर सुरू करता येतील, कशा पद्धतीनं अर्जंट विंधन विहिरी मारता येतील हा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेणार आहोत। हे चांगलं आहे ना। शेवटी बघा, पक्षाची निवडणूक जरी असली तरी ह्याच्यामध्ये मगाशी जो मी उल्लेख केला की भावना आणि संवेदनशीलता असली पाहिजे। स्वतः सुनेत्राबाईंनी जरी सकपाळांना फोन केलेला असले तर ही निवडणुकीतली एक प्रोसिजर आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालचे सगळे आमदार जर त्यांना भेटणार असतील सकपाळ साहेबांना आणि त्याच्यातनं चांगला निर्णय होणार असेल त्याने भेटलंच पाहिजे। त्याच्यामध्ये काय वावगं आहे। आसाममध्ये तर तुम्ही वातावरण बघताय 100% एनडीएचंच वातावरण आहे। पॉंडिचेरीमध्ये देखील एनडीएचं वातावरण आहे। केरळमध्ये देखील एनडीएचं वातावरण आहे। ज्या ज्या ठिकाणी ह्या निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी महायुती म्हणजे एनडीएच फार मोठ्या ताकदीनं जिंकेल अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण आहे।